नमस्कार मंडळी, आळीवाचे लाडू कसे करते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. आळीव थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून खाल्ले जातात. 1 वाटी आळीव घेतले आणि ते ताटामध्ये ठेवून निवडून घेतले. त्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं आणि आळीव हे स्वच्छ धुवून घेतले. नंतर बरोबर 1 तास हे आळीव पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि भिजल्यानंतर हे आळीव अशा प्रकारे थोडे फुगतात. लाडवासाठी लागणारं जे साहित्य होतं ते सगळं काढून घेतलं. यामध्ये बरोबर 1.5 वाट्या ओल्या नारळाचा कीस घेतला आणि ड्रायफ्रूट्स कट करून घेतले. त्यानंतर 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हे सगळं छानपैकी साहित्य काढून ठेवलं. त्यानंतर कढई घेऊन कढईमध्ये बरोबर 1 छोटा चमचा तूप घातलेलं आहे. तूप घातल्यानंतर त्यामध्ये आधी आळीव टाकले आणि 5 ते 7 मिनटं हे आळीव या तुपामध्ये परतून घेतले. जर तुम्हाला कोरडेच आळीव आधी भाजून घ्यायचे असतील तर तुम्ही सगळ्यात आधी हे भिजवायच्या पण आधी कोरडे आळीव भाजून घ्या 5 ते 7 मिनटं. नंतर ते पाण्यामध्ये भिजवा. नंतर त्यामध्ये 1.5 वाट्या ओल्या नारळाचा कीस टाकला आणि सगळं हे छान मिश्रण सगळीकडनं हलवून घेतलं. नंतर त्यामध्ये बरोबर 1 वाटी गूळ घातला. गूळ घातल्यानंतरसुद्धा सगळीकडनं हे छान मिक्स करून घेतलं आणि छान सगळीकडनं एकजीव केलं आणि मंद आचेवर हे मिश्रण शिजू दिलेलं आहे. हे सारखं हलवत राहावं लागेल, कारण खाली लागू नये म्हणून हे सारखं हलवत राहावं लागतं. आणि हे जे आहे 10 ते 12 मिनटं मंद आचेवर हे मिश्रण शिजू दिलं आणि शिजत आलं की थोडा घट्ट गोळा तयार व्हायला सुरुवात होते. त्यानंतर कट केलेले जे ड्रायफ्रूट्स होते ते ड्रायफ्रूट्स यामध्ये पेरले. नंतर पुन्हा एकजीव करून घेतलं आहे आणि वरून जायफळ किसून यामध्ये घातलं. जायफळ घातल्यानंतरसुद्धा सगळं मिश्रण एकजीव केलं आणि गॅस बंद करून टाकला. त्यानंतर गार झाल्यानंतर आळीवाचे हे जे लाडू आहेत ते छोटे छोटे लाडू वळून घेतले. अशा प्रकारे तुम्ही आळीवाचे लाडू करून बघा आणि नक्कीच सगळ्यांना हे आवडतील. हे ओल्या नारळाचे लाडू असल्यामुळे जास्त दिवस बाहेर टिकणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवावे लागतील. 2 ते 3 दिवसानंतर हे तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावे लागतील. नाहीतर मग खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी थोडे थोडे करून हे खा. अगदी एकदम जास्त लाडू करण्यापेक्षा 2 बॅचेसमध्ये थोडे थोडे लाडू करून हे खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा हिवाळ्यामध्ये आळीवाचे लाडू आवर्जून करून बघा. धन्यवाद.